हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आजच्या एका इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे कारण की ज्या गोष्टीची तुम्ही सर्वजण वाट बघत होते ते म्हणजे आपले एमएस नर्सिंग सीटी 2026 चे ॲप्लिकेशन फॉर्म्स कधी स्टार्ट होतील. तर मित्रांनो आता वाट बघण्याची वेळ संपलेली आहे कारण की ऑफिशियल नोटीस आपल्या सीईटी सेलने मित्रांनो आपल्या समोर इथे दिलेली आहे. तुम्ही ते बघू शकता सीईटी सेलचा ऑफिशियल बॅच आहे. त्यानंतर आपल्याकडे संपूर्ण जी नोटीस आहे मित्रांनो 23/1/2026 आजच्या रोजी ही जी नोटीस आहे तर ती मित्रांनो आलेली आहे आणि ती नोटीस कशाबद्दल आहे तर तुमचे जे रजिस्ट्रेशन आहेत आता एमएस नर्सिंग सीईटीचे तर ते स्टार्ट होणार आहेत मित्रांनो. जे तुमचे पेपरसाठीचे ॲप्लिकेशन फॉर्म्स आहेत तर सीईटी सेलने ते ॲप्लिकेशन फॉर्म ॲक्सेप्ट करण्यासाठी आजपासून मित्रांनो चालू केलेलं आहे. ओके, तर आज नोटीस आलेली आहे. सर्व डेट्स मी तुम्हाला समजून सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघायचा आहे. तुम्हाला कुठून टेस्ट सिरीज घ्यायची आहे, त्यानंतर नर्सिंग ॲप्टिट्यूडचे क्लासेस आणि फ्री स्टडी मटेरियल सर्व गोष्टी मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून दिसणार आहेत. त्यानंतर फॉर्मसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला गरजेचे असणार आहेत, त्यानंतर फॉर्मची शेवटची डेट किती आहे आणि फॉर्म भरताना कोणत्या चुका तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत, सर्व गोष्टी मित्रांनो तुम्हाला तुमचा भाऊ आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशा पालकांपर्यंत मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा ज्यांच्या विद्यार्थ्यांना एमएस नर्सिंग सीईटी हा एक्झाम मित्रांनो द्यायची. ओके, तर आपल्या समोर इथे दिसत असेल मित्रांनो नोटीस नंबर 1. ओके, नर्सिंग सीईटीची आतापर्यंत आलेली सर्वात पहिली नोटीस आहे मित्रांनो एमएस नर्सिंग सीईटी 2026 आणि आपला जो पाथ आहे 2026चा नर्सिंगचा ॲडमिशनचा तर तो मित्रांनो या नोटीसपासून चालू झालेला आहे. ओके, रेफर नोटीस नंबर दिलेली आहे जी 21/11/2025 ला आली होती. ओके, एमएस नर्सिंग सीईटी 2026 एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर ॲडमिशन टू द फर्स्ट इयर बीएससी नर्सिंग. ओके, ज्या विद्यार्थ्यांना आता फ्रेशर फर्स्ट इयर बीएससी नर्सिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी ॲज वेल ॲज जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना जीएनएममध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्या ओके, थ्रू स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल मुंबई फॉर द अकॅडमिक इयर 2026 आणि 27 साठीचे जे ॲडमिशन्स आहेत तर हे या सीईटी मधून मित्रांनो होणार आहेत. विच विल हेल्ड ॲट द व्हेरियस एक्झामिनेशन सेंटर इन द महाराष्ट्र स्टेट आणि महाराष्ट्राच्या व्हेरियस एक्झामिनेशन सेंटर्सवर ही जी सीईटी आहे तर ती कंडक्ट केली जाते. कॅन्डिडेट हॅव टू सबमिट द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म ऑर सेट एक्झामिनेशन ॲज पर द शेड्यूल गिवन बिलो आणि ऑफिशियल जे शेड्यूल आहे तर ते शेड्यूल मित्रांनो आपल्या समोर इथे आलेलं आहे. ओके, हे जे शेड्यूल आहे या शेड्यूलवरच तुम्हाला सर्व जे आहे तर ते फॉर्म मित्रांनो भरायचे आहेत. सीईटी सेलची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तर त्या ऑफिशियल वेबसाईटवर तुमचे जे फॉर्म आहेत तर ते फिल केले जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत अप्पर आयडी क्रिएट केला नसेल मित्रांनो तर त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अप्पर आयडी आपला करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी मित्रांनो आपला व्हॉट्सअप ग्रुप आजच जॉईन करा. तुम्हाला तिथून फॉर्म भरण्यासाठी सर्व गायडन्स मित्रांनो केला जाईल. ओके, तर सिरियल नंबर आहे, ॲक्टिव्हिटी आहे, स्टार्ट डेट, एंडिंग डेट आणि टेंटेटिव्ह सीईटी एक्झामिनेशन डेट किती असणार आहे हे पण आपल्याला सीईटी सेलने मित्रांनो याच्यामध्ये सांगितले. ऑलरेडी डेट्स तुम्हाला सर्वांना माहिती असेल, युट्यूबवर भरपूर व्हिडिओ आतापर्यंत आलेले आहेत. ओके, तर सर्वात पहिली जी नोटीस आहे तर ती बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म फॉर द एमएस नर्सिंग सीईटी 2026 थ्रू द वेबसाईट www.mahasec.org. तर ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे तर त्या ऑफिशियल वेबसाईटवरून मित्रांनो तुम्हाला तुमचे फॉर्म जे आहेत तर ते भरायचे आहेत आणि स्टार्टिंग कधीपासून होणार आहे 24/1/2026 म्हणजे उद्यापासून ही जी ॲप्लिकेशनची डेट्स आहेत मित्रांनो तर त्या स्टार्ट होणार आहेत आणि 24/2/2026 पर्यंत आपण आतापर्यंत जेवढे पण व्हिडिओ मित्रांनो बनवले त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमचे रजिस्ट्रेशन हे स्टार्ट होणार म्हणजे होणार आणि मित्रांनो ती गोष्ट सत्य झालेली आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे 24 तारखेला तुमचे जे ॲप्लिकेशन फॉर्म्स आहेत तर ते स्टार्ट झालेले आहेत. ओके, त्यानंतर 24/2 म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंग डेटपर्यंत मी एंडिंग डेट पण तुम्हाला टेंटेटिव्ह सांगितली होती आणि तीच डेट मित्रांनो इथे आलेली आहे की फेब्रुवारीचा जो एंडिंगचा महिना म्हणजे फेब्रुवारीमधले जे शेवटचा आठवडा आहे तर त्या आठवड्यामध्ये तुम्हाला 24 तारखेपर्यंत रात्री 12 पर्यंत आहे मित्रांनो तर तुम्हाला फॉर्म भरता येतील. त्यानंतर पेमेंट ऑफ ॲप्लिकेबल फीज ओनली थ्रू द ऑनलाईन पेमेंट म्हणजे तुम्हाला आता याच्यासाठी जी काही फीज असेल 800 ते 1000 रुपये मित्रांनो जनरली फीज आपल्या नर्सिंग सीईटी वाले घेत असतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला डेबिट कार्ड असेल, त्यानंतर क्रेडिट कार्ड असेल, यूपीआय बँकिंग असेल त्याच्यावरून तुम्ही तुमचं पेमेंट करू शकता किंवा ज्या पण सायबरमधून तुम्ही तुमचं जे ॲप्लिकेशन करणार आहात तर तिथून तुम्ही डायरेक्टली मित्रांनो पेमेंट करू शकता. द ॲप्लिकेशन फॉर्म विल बी कन्सिडर ओनली आफ्टर सक्सेसफुल पेमेंट. ओके, जोपर्यंत तुम्ही पेमेंट करणार नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म हा ग्राह्य धरला जाणार नाही. म्हणून तुम्हाला पेमेंट करणं हे गरजेचं आहे मित्रांनो. असं नाही की तुम्ही फॉर्म भरला आणि सबमिट करून दिला, पण जोपर्यंत तुम्ही पेमेंट करत नाही तोपर्यंत तुम्हाला सबमिशनचा मेसेज सीईटी सेलकडून मित्रांनो येणार नाही. आणि याची पण डेट किती 24/1/2026 ते 24/2/2026 म्हणजे बेस्ट टाइम असा आहे की ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरणार त्याच टायमाला तुम्ही तुमचं पेमेंट करून द्या म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. असं करू नका की आज फॉर्म भरला आणि 8 दिवसांनी तुम्ही पेमेंट करताय. विनाकारण इश्यू करण्यापेक्षा ज्या टायमाला तुम्ही फॉर्म भरत आहे तर त्याच टायमाला तुम्ही मित्रांनो पेमेंट करायचं
आहे. त्यानंतर 6/5/2026 आणि 7/5/2026 हे तुमचे टेंटेटिव्ह एक्झामिनेशनच्या मित्रांनो डेट्स आहेत, ज्या मे महिन्यामध्ये आहेत. तुम्हाला ऑलरेडी सर्वांना माहिती आहे. त्यानंतर आता खाली काही इन्स्ट्रक्शन आपल्याला सीईटी सेलने दिलेले आहेत, तर ते आपण बघू. अपर आयडी इज मॅन्डेटरी फॉर सीईटी रजिस्ट्रेशन. विदाऊट अपर आयडी तुम्ही आता रजिस्ट्रेशन करू शकत नाही. आणि अपर आयडी क्रिएट करणं म्हणजे काय खूप मोठं काम आहे असं पण नाही मित्रांनो. 5 मिनिटाचं काम आहे अपर आयडी क्रिएट करणं. जिथे पण तुम्ही सायबरमध्ये जाल तिथे तुमचा अपर आयडी हा 5 मिनिटात क्रिएट होईल. पण अपर आयडी क्रिएट करण्यापूर्वी एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे, ते म्हणजे तुमचं आधार कार्ड अपडेट असणं गरजेचं आहे. आणि हे मी आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मित्रांनो सांगितलंय. ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पाहिला असेल त्यांनी त्यांचे आधार कार्ड अपडेट केले असतील. ज्या विद्यार्थ्यांचे अजूनपर्यंत आधार कार्ड अपडेट नसेल, आता आधार कार्ड अपडेट करण्याची गरज कोणाला आहे, ज्यांच्या नावामध्ये काही चेंज आहे, फोन नंबर चुकलेला आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी आधार कार्ड तुम्हाला अपडेट करून घ्यायचं मित्रांनो गरजेचं आहे. ओके, भरपूर 1 महिना टाइम आहे. 10-15 दिवसामध्ये तुमचं आधार कार्ड जरी तुम्ही अपडेट करून घेतलं, जर तुमच्या काही नावामध्ये काही वगैरे स्पेलिंगमध्ये मिस्टेक जर असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो इम्पॉर्टंट असणार आहे. कॅन्डिडेट हू हॅव नॉट येट जनरलाइज देअर अपर आयडी शुड क्रिएट इट थ्रू डिजिलॉकर. ओके, डिजिलॉकरच्या सर्व प्रोसेस आपल्या सीईटी सेलवर मित्रांनो दिलेल्या आहेत. त्याच्यावरून तुम्ही तुमचा अपर आयडी हा क्रिएट करू शकता. आणि त्याचं तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, एक जमलं तर छोटंसं कार्ड, जसं तुम्ही आधार कार्डला लॅमिनेट करून घ्या तसं अपर आयडीचं एक कार्ड छोटंसं बनवून घ्या. कारण की ज्यावेळेस तुम्ही नर्सिंगमध्ये ॲडमिशन घ्या आणि तुम्ही ज्यावेळेस एमयूएच युनिव्हर्सिटीचे एक्झामिनेशनचे फॉर्म भरता त्यावेळेस पण तुम्हाला अपर आयडी आहे मित्रांनो, तर तो लागत असतो. इथून पुढे विदाऊट अपर आयडी तुमची कोणतीच प्रोसेस पुढे होणार नाही. त्यामुळे अपर आयडी खूप इम्पॉर्टंट डॉक्युमेंट सध्याच्या स्थितीला मित्रांनो बनलेलं आहे. कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू रेग्युलरली व्हिजिट द ऑफिशियल वेबसाईट. ऑफिशियल वेबसाईट जे आहे तर तुम्हाला रेग्युलर व्हिजिट करायची आहे फॉर फर्दर अपडेट, डिटेल शेड्यूल आणि इन्स्ट्रक्शन रिलेटेड टू द एक्झामिनेशन. एक्झामिनेशनबद्दल जे पण काही माहिती असेल तर तुम्हाला सीईटी सेलवर पण भेटेल. आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर आहेत मित्रांनो त्यांना पण नक्कीच ही सर्व इन्फॉर्मेशन आपण देत राहणार आहे. द ऑनलाईन ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन schedule and information brochure of this examination has been made available on the official website, the www.mahaset.org. ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफ द स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल सीईटी सेलची ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो. दिस इज इन्फॉर्मेशन टू ऑल कन्सर्न स्टेट्स पॅरेंट्स अँड ऑर स्टेक होल्डर्स. ओके, आता ही जी इन्फॉर्मेशन आहे ते सर्व पॅरेंट्स आणि विद्यार्थ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे. इकडे खाली त्यांचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या व्हिडिओचा हा इम्पॉर्टंट टॉपिक झाला, ज्यामध्ये तुम्हाला स्टार्टिंग डेट आणि एंडिंग डेट मी सांगितले. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक असा येतो मित्रांनो, की तुम्हाला जे रजिस्ट्रेशन करायचं आहे तर रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत, तर तुमचे 10वी-12वीचे सर्व डिटेल्स तुम्हाला लागतील. त्यानंतर तुम्हाला अपर आयडी लागेल, आधार कार्ड लागेल, फोटो आणि सिग्नेचर. आता फोटोमध्ये मित्रांनो काय करायचं तुम्हाला, तुमचा जो लेटेस्ट फोटो आहे तर तो लेटेस्ट फोटो काढा. कारण की तुम्ही आता 12वीच्या एक्झामिनेशनसाठी तो फोटो काढलेच असतील. फक्त फोटो काढताना असं करा की त्याचा जो बॅकग्राऊंड आहे तर तो बॅकग्राऊंड मित्रांनो क्लिअर पाहिजे. तुम्ही कुठं झाडामध्ये फोटो काढलाय, कुठं गाडीपाशी फोटो काढलाय, कुठं बंगल्यापाशी जाऊन फोटो काढलाय, हे फोटो चालणार नाही. ओके, फेंट बॅकग्राऊंड असणारे तुम्हाला मित्रांनो फोटोज आहेत तर ते वापरायचे आहेत. ओके, त्यानंतर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपल्या नर्सिंग ॲप्टिट्यूडचे क्लास लावले नसतील तर त्या विद्यार्थ्यांनी आजच आपल्या नर्सिंग ॲप्टिट्यूडची बॅच मित्रांनो जॉईन करून घ्यायची आहे. 1,999 ची किंमत आपण 70% सध्या मित्रांनो ऑफ चालू आहे. 499 मध्ये तुम्हाला आपली जी नर्सिंग ॲप्टिट्यूडची बॅच आहे मित्रांनो तर ती भेटणार आहे. ह्या बॅचमध्ये तुम्हाला सर्व रेकॉर्डेड सेशन्स भेटणार आहेत. जरी तुमचं एखादं लेक्चर मिस झालं तुम्ही ते रेकॉर्डेड फॉर्ममध्ये मित्रांनो बघू शकता. लेक्चर सोबत तुमची डेली एमसीक्यू प्रॅक्टिस होणार आहे. त्यानंतर कन्सेप्ट आणि प्रॅक्टिकल बेस सर्व टीचिंग तुम्हाला आपल्या बॅचमधून भेटणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव आपले क्लासेस आहेत जे नर्सिंग ॲप्टिट्यूडसाठी मित्रांनो यावर्षी आपण चालू केलेले आहेत. यामध्ये तुम्हाला नर्सिंग ॲप्टिट्यूड बद्दल सर्व इन्फॉर्मेशन दिली जाईल आणि 20 आउट ऑफ 20 मार्क्स यावर्षी आपले विद्यार्थी घेणार मित्रांनो यावी लिहून देत आहे तुम्हाला. ओके, त्यानंतर नेक्स्ट जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे तर ती मित्रांनो आपली टेस्ट सिरीज पण चालू झालेली आहे. टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला 20 टेस्ट भेटणार आहे, ज्यामध्ये मेनली तुम्हाला 5 प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर्स आहेत तर त्या सर्व भेटणार आहेत. 2023, 24 आणि 25 सर्व तिन्ही पण वर्षाच्या 3 वर्षापासून नर्सिंग सीईटी चालू झालेली आहे. तिन्ही पण वर्षाच्या क्वेश्चन पेपर्स मित्रांनो तुम्हाला आपल्या टेस्ट सिरीजमधून मित्रांनो भेटणार आहेत. आणि सर्व जी टेस्ट सिरीजची प्राइस आहे तर सर्व मित्रांनो फक्त आपण 199 रुपये प्राइस ठेवलेली आहे, ज्यामधून तुम्हाला टोटल 20 टेस्ट मागायला भेटणार आहेत. ओके, 20 पैकी तुमच्या 5 प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर असतील आणि 15 आपल्या नवीन डिझाईन केलेल्या क्वेश्चन पेपर्स असतील. म्हणजे टोटल तुमचे 2000 क्वेश्चन मित्रांनो आपल्या टेस्ट सिरीजमधून मित्रांनो होणार आहेत. आणि थर्ड जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे तर ते आहे मित्रांनो आपलं फ्री स्टडी मटेरियल जे आपण सीईटीच्या विद्यार्थ्यांना मित्रांनो प्रोव्हाइड करत आहे. तर जे विद्यार्थी आपल्या दोन्ही पण बॅचमध्ये एनरोलमेंट केलेली असेल तर त्या विद्यार्थ्यांना आपण सर्व जे मटेरियल आहे नर्सिंग सीईटीसाठी लागणार आहे तर ते सर्व मटेरियल मित्रांनो आपण फ्री ऑफ कॉस्ट त्या विद्यार्थ्यांना आपण प्रोव्हाइड करणार आहे. तर आजच तुम्ही आपला ग्रुप जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटणार आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना या बॅचमध्ये एनरोलमेंट करायचं असेल, दोन्ही पण बॅचमध्ये एनरोलमेंट करण्याच्या लिंक मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तर अशाच नवनवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन मित्रांनो प्रेस करून ठेवा. कारण की जशी नवीन अपडेट येईल तशाच प्रमाणे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स आपल्या मेडप्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स चॅनल या मित्रांनो चॅनलवर बघायला भेटतील. आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप मित्रांनो नक्की जॉईन करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत शेअर करा. आणि व्हिडिओमध्ये काही जर तुम्हाला डाऊट जर वाटत असेल या इन्फॉर्मेशन बद्दल किंवा नर्सिंग सीईटी बद्दल तुम्हाला काही जर डाऊट जर असेल मित्रांनो तर आपला कमेंट बॉक्स तुमच्या सर्वांसाठी ओपन आहे. तुम्ही तुमच्या कमेंट्स मित्रांनो तिथून करू शकता. थँक्यू फ्रेंड्स, भेटूया आपल्या अशाच एका नेक्स्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस. जय हिंद, जय महाराष्ट्र.